विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत डिजिटल व्हॅनचा व बाईक रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते नंदुरबार शहरात करण्यात आला। दिव्यांग आणि वयोवृद्ध यांचे गृह भेटीद्वारे मतदान करून घेण्यासाठी मंगळवारपासून जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघात उपक्रम राबविला जाणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबारात जाहीर सभा आयोजित करण्यात आली। आपण खासदार असताना 10 वर्षात दडगाव व अक्कलकुवा तालुक्याच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या, काही प्रस्तावित आहेत। या भागाच्या पूर्णपणे कायापालट करून हा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला प्रयत्न असून त्यासाठी या भागातील मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन अक्कलकुवा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी केले। आपण नेहमीच मतदारसंघाचा विकास करण्यावर भर दिला। यापुढील काळात मतदारसंघात आणखी विकास करायचा असल्याचे प्रतिपादन नंदुरबार मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले। नंदुरबार विधानसभा मतदारसंघ हा प्रचंड विकासाची क्षमता असणारा मतदारसंघ असून या निवडणुकीत बदल घडवण्याचा मानस महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांनी व्यक्त केलेला आहे।